शिवांना कोणत्या शिवजयंतीनिमित्ताने जे काही मी 2 शब्द बोलते ते तुम्ही शांततेने ऐकाल अशी मी विनंती करते. सह्याद्रीच्या खुशीमध्ये खिऱ्याचा मागला, सह्याद्रीच्या खुशीमध्ये खिऱ्याचा मागला, भगवतीला चंदनाचा शिवलेला तुझा घातला, भगवतीला चंदनाचा शिवलेला तुझा घातला. हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला, हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला. महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला, महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला. 19 फेब्रुवारी 1630 रोजी महाराष्ट्रात आणि पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर जिजामाता स्फुटिक सिंहासन मिळाला. तो सिंह म्हणजे जनतेचा राजा छत्रपती होय. त्यांच्या आईचे नाव जिजामाता आणि वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले होते. शिवराय लहानपणी खोडकर आणि कुशल बुद्धीचे होते. जिजामाता त्यांना रामाच्या, कृष्णाच्या आणि पराक्रमाच्या शौर्याची ही गोष्ट सांगायच्या व म्हणायच्या, आपला जन्म कुणाची चौकी करण्यात झाला नसून प्रेतेला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी झालेला आहे. म्हणून त्यांनी मनाशी निश्चय केला आणि 16व्या वर्षी राजेश्वरी मंदिरात मावळ्यासोबत हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण आणले, तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण आणले व मोगलशाही संपून रेतेला राज्य मिळवले. औरंगजेबासारखे आणि शाहिस्त खानासारखे मुघलांचा पराभव केला आणि जनतेला सुखी केले. होतेच नव्हतं केलं, नव्हतं होतं केलं, होतेच नव्हतं केलं, नव्हतं होतं केलं. असा कलंकारी राजा 1680 रोजी त्यांची प्रांजळ मावली, त्यांच्याविषयी मीच मुकली, त्यांच्याविषयी मीच मुकली. किती बोलले तरी कमीच पडते, किती बोलले तरी कमीच पडते. ज्याच्या ज्याच्यात म्हणावंच वाटते, ज्याच्या ज्याच्यात म्हणावंच वाटते.